प्रशांत, माफ करा, थोडंसं थांबवते. एक मोठी बातमी समोर येते. आपण पाहतोय काही वेळातच उद्धव ठाकरेंच्या पाठीशी किती खासदार आहेत हे स्पष्ट होईल. मात्र ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये आता फूट अटळ आहे का अशी शक्यता आहे किंवा हे आपल्याला मान्य करावं लागेल? कारण आतापर्यंत लोकसभेतील इतर खासदार, फक्त 3च खासदार या बैठकीला उपस्थित आहेत आणि इतरही खासदार अजून आलेले नाहीयेत. त्यामुळे आता नेमकी शिवसेनेमध्ये फूट अटळ आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळी 11 वाजता बैठकीची घोषणा होऊनही आतापर्यंत केवळ 3 लोकसभा खासदार आलेले आहेत. बैठक सध्या सुरू आहे. बंडखोर खासदारांपैकी कुणीही अद्याप आलेलं नाहीये. याचा अर्थ फूट अटळ आहे आणि 2/3 बहुमताचा म्हणजे 6 खासदारांचा निकष हा अजूनही पूर्ण होतोय. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या 3 खासदार पोहोचलेले आहेत. संजय राऊत यांच्यासह अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे सध्या बैठकीमध्ये आहेत. मात्र इतर 6 बंडखोर खासदार अजूनही या बैठकीसाठी पोहोचलेले नाहीयेत. आणि यावरच अधिक विश्लेषण करण्यासाठी घटनातज्ञ अनंत कळसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कळसे सर, स्वागत आहे न्यूज 18 मराठीमध्ये. आता काही वेळातच उद्धव ठाकरेंसोबत नेमके किती खासदार आहेत हे स्पष्ट होईलच. मात्र अजूनही हे 6 खासदार बैठकीला उपस्थित नाहीयेत, व्हिप जारी करूनही. त्यामुळे आता पुढे काय होऊ शकतं? पक्ष कशा पद्धतीने कारवाई करू शकतं? आता काय याच्यामध्ये अजूनही हा लॉ जो आहे व्हिपचा हा अजूनही क्लिअर नाही आणि हा सर्वोच्च न्यायालयामध्ये मागच्या प्रकरणात हा निर्णय पेंडिंग आहे. त्यामुळे आता काय होईल त्याच्यामध्ये, जर 3च उपस्थित राहिले, 6 उपस्थित राहिले नाही तर हे 3 सदस्यांचं जे आहे याचा अर्थ 6 सदस्य हे स्टेज गटाकडे आहे किंवा त्या पक्षात आहे शिवसेनेमध्ये असं सिद्ध होईल. आता यांच्याकडे मग ती पुढची त्यांची जी प्रक्रिया आहे जी विलिनीकरणाची वगैरे त्याप्रमाणे तो गट कारवाई करेल. आणि इथे उद्धव ठाकरेंचा जो पक्ष आहे तो त्या 6 सदस्यांच्या विरुद्ध डिस्क्वालिफिकेशन पिटिशन देईल अध्यक्षांकडे, लोकसभा अध्यक्षांकडे. आणि त्यावर निर्णय झाल्यानंतर मग सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना जाता येईल. आता हाच कोर्स त्यांच्याकडे ओपन आहे. कळसे सर, मात्र जर पक्षांतर झालं तर कायदेशीर आणि घटनात्मक प्रक्रिया नेमकी काय असेल? कायदेशीर प्रक्रिया आणि घटनात्मक प्रक्रिया ही संविधानाच्या 10व्या अनुसूचीच्या मध्ये दिलेली आहे. आणि त्यामध्ये जर त्यांनी 4च खासदार त्यांच्याकडे, 3च खासदार त्यांच्याकडे असतील तर याचा अर्थ त्यांच्याकडे मेजॉरिटी नाही, 2/3 खासदार त्यांचे फुटलेले आहेत असं सिद्ध होईल त्याच्यामध्ये. आणि ते 6 खासदाराच्या विरुद्ध त्या 10व्या अनुसूचीप्रमाणे, संविधानाप्रमाणे त्यांना इलेक्शन त्याच्याकडे डिस्क्वालिफिकेशन पिटिशन, अपात्रतेची कारवाई करा असं म्हणून ते लोकसभा अध्यक्षांकडे करतील आणि मग लोकसभा अध्यक्ष त्याच्यावर निर्णय देतील. ही कायदेशीर प्रक्रिया त्याच्यामध्ये. बरं, आता हे 6 खासदार अनुपस्थित आहेत, त्यावर उबाठाकडून नेमकी काय कारवाई केली जाऊ शकते कायदेशीररित्या? उबाठाकडून व्हीप मोडल्याबद्दल त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची म्हणजे अपात्रतेची पिटिशन ही लोकसभा अध्यक्षांकडे दिली जाईल या 6 खासदाराच्या विरुद्ध. आणि त्यावर मग लोकसभा अध्यक्ष जो निर्णय देईल तो निर्णय जर उबाटाच्या फेवरमध्ये लागला नाही तर ते मग सर्वोच्च न्यायालयात पुढे जाते. कळसे सर, मात्र पक्षाच्या अशा बैठकीसाठी हा व्हीप लागू होतो का? हा, तो सुद्धा एक प्रश्न आहे. कारण हा व्हीप कुठल्या प्रक्रियेसाठी लागू होतो हा सुद्धा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न पहिलीच प्रलंबित सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. पहिलंच जे प्रकरण आहे हे सगळं फुटीचं ते सर्वोच्च न्यायालयाने अजूनही 4 वर्षात निर्णय दिलेला नाहीये. पूर्ण न्यायालयाचा आदर राखून असं एक मत व्यक्त करतो की हा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असता. त्याच्यामध्ये स्प्लिट, लेजिस्लेचर पार्टी, ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी, त्यानंतर त्याचं मर्जर काय हे सगळं स्पष्ट केलं असतं तर आज हे प्रकरण उद्भवलं नसतं आणि त्याच्यात क्लॅरिटी राहिली असती. कारण काय, सर्वोच्च न्यायालय इज अ गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन अँड इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लाईज विथ द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. आणि पॉवर ऑफ ज्युडिशियल रिव्ह्यू दे हॅव टेकन फ्रॉम द अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन, मॅरबरी वर्सेस मॅडिसन. त्या अंतर्गत आपल्या सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारतीचा खटला असो, गोलकनाथ असो, मिनर्वा मिलचा असो हे सगळे प्रसिद्ध खटले दिलेले आहे. आणि चांगली युक्तिवाद करून बेसिक स्ट्रक्चर थिअरीचं उदाहरण देत आहे. तर हे लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयाने केलं पाहिजे. कळसे सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न, जर या 2 खासदारांनी पत्रावर सहीच केलेली नाहीये आणि व्हीपचं पालन देखील केलेलं नाहीये, त्यामुळे आता त्यांचं सदस्यत्व धोक्यात येऊ शकतं का? निश्चितच. कुठल्या म्हणजे उबाटा पक्षाला 3 खासदार काहीतरी आहे असं आपण म्हणालो ना. बाकीचे इतर 6 खासदार
हा इतर 6 खासदाराच्या विरुद्ध ते उभाटा पक्ष हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन फाईल करेल आणि त्यावर मग माननीय अध्यक्ष लोकसभा काय निर्णय देतात तो बघता येईल आपल्याला. ही कायदेशीर प्रोसिजर आहे, त्यांना तेवढा अधिकार आहे. पण मग संसदीय पक्षावर याचा नेमका कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो? आता कसे संसदीय पक्ष फुटल्यासारखाच आहे, तर माननीय अध्यक्ष लोकसभा त्याच्यावर मग निर्णय घेतील आणि ते जर फुटीचं पत्र त्यांना दिलं गेलं तर ते मग त्यावर निर्णय घेऊन फूट झाली की नाही हे ठरवतील काय त्याच्यामध्ये, आणि पुढे मर्जर करायचं की नाही ते मग त्यावरून सिद्ध होईल. पण पक्षांतर करण्यासाठी आपला एक वेगळा पक्ष आहे, हे 6 खासदार हे कसं सिद्ध करू शकतील? ते पत्र देतील आमचा वेगळा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आमचीच आहे किंवा त्याच्यामध्ये व्हर्टिकल स्प्लिट झाली ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीमध्ये, ते त्यांना सिद्ध करावं लागेल आणि माननीय अध्यक्ष लोकसभेपुढे, आणि लोकसभा खात्री करून घेईल व्हर्टिकल स्प्लिट आहे का त्याच्यामध्ये, आणि लेजिस्लेचर पार्टीमध्ये त्यांचे स्प्लिट आहेत कारण त्याचे 6 सदस्य त्यांच्यासोबत आहे, म्हणजे 2/3 मेजॉरिटी त्यांच्यासोबत आहे. हे जर सिद्ध झालं आणि त्याला मान्यता दिली इलेक्शन कमिशनने आणि अध्यक्ष लोकसभा याने, तर तो पक्ष मग नवीन पक्ष हा दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात मर्ज होईल, विलीन होईल. कळसे सर, यालाच लागून एक प्रश्न आहे. 2/3 खासदार गरजेचे आहेत, पण मग जर हे 6 खासदार आहेत ते मूळ पक्ष आम्हीच आहोत हे कसं सिद्ध करू शकतील? नाही, 6 खासदार ते सिद्ध करतील ना. खासदार जाऊन उपयोग नाहीये, त्यांच्यासोबत त्यांचा पक्ष गेला पाहिजे. त्यांनी त्यांच्या मूळ पक्षामध्ये व्हर्टिकल स्प्लिट दाखवली पाहिजे आणि ती व्हर्टिकल स्प्लिट सिद्ध केली पाहिजे. व्हर्टिकल स्प्लिट म्हणजे त्याचे ब्लॉक अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, कॉर्पोरेशनचे अध्यक्ष, म्युन्सिपाल्टीचे सदस्य वगैरे हे सगळं दाखवता आलं पाहिजे त्यामध्ये, आणि ते म्हणजे कागदोपत्री सिद्ध केलं पाहिजे अध्यक्षाच्या समोर, मग त्यावर अध्यक्ष निर्णय घेतील. ठीक आहे. आता या बैठकीनंतर शिंदेसमोर नेमके काय अडथळे असतील आणि उद्धव ठाकरेंसमोर आता काय ऑप्शन असतील? आता शिंदे अडथळे दिसत नाही, कारण त्यांच्याकडे 6 खासदार आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी लेजिस्लेटिव्ह पार्टीची आहे. फक्त ते पक्षातली फूट आहे ते आता दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचं जे हे आहे मिशन जे आहे की यामध्ये ऑपरेशन टायगर आपण जे काही म्हणतो ते सक्सेस होईल आणि त्यांचा पक्ष ते विलीन झाल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण पडेल. आता उद्धव ठाकरेच्या अडचणी म्हणजे त्यांचा पक्ष फुटेल, संपूर्ण पक्ष फुटेल आणि 6 खासदार निघून जातील, 3च त्यांच्यासोबत राहतील. ही त्यांच्या पुढ्यात अडचण आहे. पण उद्धव ठाकरेंसमोर आता ऑप्शन काय असू शकतात? काही ऑप्शन नाही. काय ऑप्शन असणार त्यांच्या पुढ्यात? 3 खासदार त्यांचे राहतील, पुढच्या इलेक्शनला जास्त निवडून आणायचे, एवढेच ऑप्शन आहे त्यांच्या पुढ्यात. दुसरं काय ऑप्शन? बर, कळसे सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी, सोप्या शब्दात समजावून सांगण्यासाठी. तर आपण पाहतोय या क्षणाची अतिशय मोठी बातमी.